चला, आवाज येतोय का बघा, कमेंट मध्ये सांगा आवाज येतोय का. ओके. गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतो का बघा, कमेंट मध्ये सांगा आवाज येतोय का. गुड इव्हनिंग सर्वांना. ठीक. चला, पहिला प्रश्न घेऊ तर बघा, लक्ष द्या सर्वांनी, लक्ष द्या काय म्हणतो ते बघा. पहिला प्रश्न तुमचा हा आहे आणि आताचे सगळे प्रश्न तुम्ही प्रत्येकाने आपापल्या वहीमध्ये त्या ठिकाणी लिहून ठेवायचे. वर्कशीट मध्ये तुम्हाला जे प्रश्न नाहीत तेच प्रश्न मी या ठिकाणी घेत आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने त्या ठिकाणी सेपरेट वहीवरती एक छोटीशी 100 पानाची वही किंवा रजिस्टर तयार करा आणि याच्यावरती हे प्रश्न लिहा जे की तुमच्या वर्कशीट मध्ये नाहीत. एक तर तुमचा टाइमपास पण होऊ नये आणि व्यवस्थित लक्षात यावं यासाठी सगळे जे आहेत ते म्हणजे वेगवेगळे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा आता मी याला काय म्हणतो ते. आता हा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा, काय घेतोय कशा पद्धतीनं सोडवतोय हा प्रश्न आहे. कमेंट मध्ये बघा, मला सांगा उत्तर, कोणाला येत असेल तर कमेंट मध्ये सांगा. हा बघा, आता ह्याला सोडवायचं कसं बघा, हो का 40 ला 40 ठेवलेले आहेत मी इथं, 40 ला 40 ठेवलेले आहेत. 40 हे 40 आहेत, 40 ठेवले, 40 एक 40 आणि हे 19 म्हणजेच किती झालेत, 39 झालेत. प्लस 3/8 आहे, वजा 20 ला 20 आहेत, 20 एक 20 अधिक 17 म्हणजेच किती होते तर सांगा बरं, 37 होते. 20 आणि 10 30 आणि 7 किती होते, 37. आता हा प्रश्न एक अपूर्णांक होता, दोन पूर्णांक युक्त अपूर्णांक होते आणि एक बेरीज आहे आणि एक काय आहे, वजाबाकी आहे. एक बेरीज आहे आणि एक काय आहे, वजाबाकी आहे. मग आता काय होतंय बघा, आता मला याला सोडवायचंय. आता सोडवत असताना काय करायचं, सर्वात प्रथम याला छेद समान करण्याचा प्रयत्न करायचा. छेद समान आता जे येऊ लागलेत त्यांना परत एकदा सांगणं आहे, हे सगळे प्रश्न तुम्ही काय करायचं, एका सेपरेट वहीवरती तयार करा, कारण तुमच्या वर्कशीट मध्ये नसलेले मी प्रश्न घेतोय, त्याच्यामुळे तुमची एक्स्ट्रा प्रॅक्टिस होऊन जाईल. सगळ्यांनी त्या ठिकाणी ते लिहून घ्या. आता मला छेद समान करायचे, सगळ्यात मोठा छेद कोणता आहे, 40. मग आता काय करतोय मी, 40 ला छेद समान करण्याचा प्रयत्न करतोय. 40 ला 8 न भाग चाललाय आणि 20 न पण भाग चाललाय बघा, आलं. मग आता 40 ला 8 आणि 20 न भाग चाललाय, मग मी छेद समान करतो. याला गुणिले किती म्हणतोय बघा, आता ह्याला 5 म्हणतो, 8 पंचे 40 आणि ह्याला किती म्हणतोय मी, 2 म्हणतोय. ह्याला सुद्धा किती, 2 म्हणायचं. मग आता काय येते बघा, आता याला सोडवत असताना छेद समान झाले, 40 40 40. लक्ष द्या आता, मग 40 40 40 छेद समान झाले तर काय, हे 40 ला 40 ठेवा. आता ह्यांची बेरीज करायची आपल्याला. आता बेरीज करत असताना ह्याला 39 आहेत, ह्याला 40च म्हणा आणि ह्याला 15 म्हणा, 3 5 15. 40 आणि 15 किती होते, 40 आणि 15 40 50 आणि किती झाले, 3 5 15 आहेत आणि हे 40च म्हणा. किती झालेत बघा बरं, हे 40 आणि त्या ठिकाणचे 15. सांगा 40 आणि 15 किती झालेत सांगा, म्हणजे लवकर लक्षात येईल. 65 किती होणार आहेत बघा, आता हे 65 वजा 1 का, कारण ह्याला 40 म्हणलंय, म्हणजे हे किती झालेत सांगा आता सगळे. या ठिकाणी जे झालेत ते म्हणजे 64 झालेले आहेत. हे 64 आहेत आणि वजा हे जे येणार आहेत ते म्हणजे 74 येतात बघा. याला सोडवत असताना याला बर, याला सोडवत असताना 40 50 55 काय म्हणालात कमेंट मध्ये, हा कमेंट पाहायचं म्हणाला का, हा ओके बघतोय कमेंट पण. बघा आता याचं उत्तर काय कमेंट मध्ये आले ते बघा. आता ह्या का, ह्याला बघा आता इथं हे जे आहे ते म्हणजे 40 छेद समान झाले, जरा थोडस लक्ष द्या. हो का, हे 40 झालेत, हे या ठिकाणचे 39 आहेत. आता हे 39 कसे झालेत, या पद्धतीने झालेत आणि सगळ्याचा छेद आपण 40 मध्ये घेतलेला आहे आणि छेद समान 40 झालेल्यामुळे 40 बघा, हे जे आहेत ते 39 आहेत, ह्यालाच आपण 40 म्हणायचं आणि 15 40 म्हणजे 50 55 वजा 1 किती, 54 आणि वजा हे 37 दोन्ही किती होते, 74. आता याला सोडवत असताना काय करायचे, 54 आहेत त्याला 10 न वाढवा आणि हे 10 न वाढवा, म्हणजेच किती होते, 20 होते. कळते का बघा, 54
64 आणि 74 म्हणजे किती झालेत 20 आणि 20 छेद किती 40. बरं कोणते 20 झाले तर मायनस झालेत. आणि आता याला कटवायचं हो का. हे बघा 20 एक 20 20 दोन्ही 40 उत्तर आलं ऋण 1 छेद किती 2. बघा काय येऊ लागलंय 0 0 0. हे 0 उत्तर सांगणारे बघा कशा पद्धतीनं चाललात ते. 8 पंचे 40 3 पाची 15 हे झाले ते बघा काय झालेले आहेत ते 21 छेद 40 म्हणणारे बघा या ठिकाणी किती 54 आलं होतं. हे आहेत 39. लक्षात आलं 39 अधिक या ठिकाणचे 15 कळत नसेल तर का इथं ठेवा. हे जे येते ते म्हणजे 4 आलं हातचा 1 आला म्हणजे झाले 54 आणि हे 37 गुणिले 2 होतात 74. मी परत एकदा सांगतोय चुकलं ना काय चुकलं रे बाबांनो सांगा काय चुकलं सांगा आणि कुठं चुकलं सांगा कमेंट मध्ये सांगा कुठं काय हुलाले गडबडते. या ठिकाणचा प्रश्नाचं उत्तर जे आलेलं आहे ते ऋण 1 छेद 2 आलेलं आहे. ह्याला अपूर्णांकात घ्या का अपूर्णांकात घ्या 40 एक 40 आणि हे घेतलेले आपल्याला 40 ला भाग चाललाय 8 न चाललाय आणि 20 न चाललाय. ह्याला जे म्हणलेले आहेत 20 दोन्ही म्हणलेले आहेत का इथं 2 म्हणलेले आहेत. ह्याला 8 पंचे 40 म्हणलेले आहेत म्हणून इथं 5 म्हणले तिथं 3 होतं 3 पाची 15 आहेत ते 39 आहेत. इथं 37 दोन्ही त्या ठिकाणचे 74 झाले 54 मायनस 74 म्हणजे मायनस त्या ठिकाणचं ऋण आलेलं असतं आणि त्या ठिकाणचं हे संक्षिप्त केल्यानंतर ऋण 1 छेद 2 आलेत. जर कोणाला काही शंका वाटत असेल तर सांगू शकतात. 39च्या ऐवजी 59 येते सर 39 ऐवजी 59. हा आता या ठिकाणी 40 एक 40 39 घेतले का बघा हे 39 आहेत हे 40 आहेत करेक्ट आहे. हे 40 एक 40 आणि हे म्हणजेच उत्तर 59 येतो तर इथं 39 घेतलंय करेक्ट आहे. ओके लक्षात आलं का. आणि या ठिकाणचं जे उत्तर येणार आहे ते या पद्धतीने येऊन जाईल. बघा पहिला प्रश्न होता जरा गडबड झाली 15 म्हणजे 74 येते करेक्ट आहे. 60 70 हे 74 वजा 74 छेद या ठिकाणचे जे आले ते 40 हे झालं 0 भागिले 40 उत्तर आलं 0 करेक्ट आहे बरोबर आहे. हा बरोबर आहे. याचं जे उत्तर येतं कारण या ठिकाणी 40 एक 40 आलं तर 40 एक 40 अधिक 19 त्या ठिकाणचे जे येत होते ते म्हणजे 59 येत होते आणि त्याच्यामुळे त्याचं उत्तर जे आलं ते अशा पद्धतीने आलं. ऋण 1 छेद 4 हे नाही बेटा कारण या ठिकाणी 40 एक 40 आहे प्लस 19 त्या ठिकाणी घ्यायचे होते आणि ते 19 म्हणजे या ठिकाणचे 40 आणि 20 म्हणलं तर 60 होतात एक वजा केलं 59 येत होते आणि 59 मध्ये म्हणल्यानंतर हे 15 आणि 59 74 74 वजा 74 जे येत होतं ते 0 0ला पुन्हा विभागलं तर उत्तर जे येतं ते म्हणजे 0 येतं. चला नेक्स्ट पुढचा बघा आता. हा सोडवा. आता हा प्रश्न मी ऑलरेडी तुम्हाला दिलेला होता कालच्या लेक्चर मध्ये हा प्रश्न मी ऑलरेडी तुम्हाला दिलेला होता. मग हा कशा पद्धतीने होता बघा आता लक्ष द्या. आता मी काय म्हणतो ते ह्याला इथं जे आहेत त्या तुमच्या 3 संख्या आहेत. कोणकोणत्या 3 संख्या आहेत बघा बरं 148 आहे हे 384 आहे आणि 200 किती येतं 36 आहेत. आता ह्याला सोडवत असताना काय करायचं इथं जे संख्या नाही ते ठेवायची. काल एक झालेला होता परत आणखीन एक घेतलेला आहे. मग इथं कोणती नाही रे बाबांनो बघा बरं इथं जी नाही ती म्हणजे 236 नाही बघा नीट 236. इथं कोणती नाही तुमची 148 नाही हो का या ठिकाणी 148 लिहितो किंवा 148 लिहितो आणि ह्याला गुणिले 148 म्हणतो. ह्याला पण जे छेदात म्हणले ते इथं ठेवतोय. आता याला गुणिले इथं कोणती नाही सांगा बरं आता 384 नाही हो का 384 म्हणतो. याला सुद्धा मी या ठिकाणी 384 म्हणतो. म्हणजे काय झालंय आता ह्या सगळ्यांचा छेद समान करत बसू नका. का करू नका छेद समान सांगा कारण सगळ्यांचा गुणाकार 3 संख्या आहेत. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला 1 गुणिले 2 गुणिले 3 यांचा गुणाकार किती येतो 6. आता 2 इकडे घेतले तिथं 3 घेतले तर 1 इकडे घेतले तरी यांचा गुणाकार 6च येतो काहीच बदलत नसतो. म्हणजेच मला काय सांगायचंय याला सोडवत असताना संख्या 3च आहेत ह्याचा क्रम जरी बदलला तरी शेवटी भागाकार तेच येतो आणि वरती अंशामध्ये कुठलीही एक छेदामध्ये संख्या ठेवून घ्या 384 गुणिले 236 आहेत गुणिले 148 आहेत आणि अंशामध्ये बघा आता 236 अधिक या ठिकाणी 148 आहेत आणि वजा 384 आहेत.
ह्यांची बेरीज बघा आता किती येते, 8 अधिक 6 14, परत आलाय 1 4 आणि 4 हे का हे 8 आणि 2 आणि 1 3, 384 वजा 384. आता छेदामध्ये किती काय येणार, ह्याला विनाकारण गुणाकार करत बसू नका. ह्याच्या अगोदर कालही असा प्रश्न घेतलाच होता आणि ह्याचं उत्तर जर 0 आलं तर अशा कितीही संख्येनं भागलं तर या प्रश्नाचं उत्तर जे तुमचं येतंय ते म्हणजे 0च येतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते म्हणजे तुमचं किती आलेलं आहे, 0. 1 नाही, याचं उत्तर 0 येतं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. आता याला मला सोडवायचंय. पुढचा प्रश्न बघा हा. आता हे असे प्रश्न मी काल घेतले होते, आज सुद्धा मी थोडंसं रिपिटेशन मध्ये नेतोय आणि हे प्रश्न काय आहे ते बघा. आता याला मला सोडवायचंय. सोडवत असताना एक लक्षात ठेवा, हे 1 पासून आहे बघा. 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4, म्हणजे हे कंटिन्यू दिलेलं आहे. आणि जर असं 1 पासून असेल तर त्यावेळेस तुम्हाला एक नियम सांगितला होता की बाबा ह्याला बेरजा वजाबाकीच्या स्वरूपात वजाबाकीच्या स्वरूपात मांडणी करा आणि बेरजा वजाबाकीतून हे कट करून घ्यायचे. म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला, काय 1/1 वजा किती येत रे, 1/2. आलं बाबा, इथं 1/1 दिलेत, वजा 1/2 आहेत आणि ह्यांची वजाबाकी केल्यानंतर जर 1/2 आलं तर तुम्ही डायरेक्ट त्याचं उत्तर काढू शकतात. बघा 1/1, आता यांचा तिरकस गुणाकार 2 वजा 1/2, जे आलं उत्तर ते 1/2 आलं. आता 1/2 आलंय तर आपल्याला काय करावं लागेल, आता लक्षात घ्या. जर ह्याला वजाबाकीच्या स्वरूपात मांडणी करून जर हेच येत असेल, ह्याचं उत्तर वजाबाकीच्या स्वरूपात मांडणी करून जर हेच येत असेल तर अशा वेळेस तुम्ही डायरेक्ट शॉर्टकटचा वापर करायचा. शेवटचा छेद बघा किती आहे, 50. 50ला 50 ठेवायचं आणि ह्या 50च्या मागची संख्या घ्यायची. किती मागची संख्या, 49. म्हणून याचं उत्तर 49 छेद किती आलं, 50 आलं. हे वेगळेत, सगळ्यांनी सेपरेट वहीमध्ये लिहा आणि हे जशास तसं ठेवायचे. वर्कशीट पेक्षा वेगळ्या पद्धतीचे प्रश्न मी तुमच्या समोर ठेवण्याचं काम करतोय आता. किंवा ह्याला एक असं सुद्धा सोडू शकतात. आता एक मांडणी दिलेली होती, त्याचाही वापर पुन्हा होणार आहे, जरा लक्ष द्या. आता अंशामध्ये एक लक्षात ठेवायचं, अंशामध्ये काही काय येणार, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं, इथं 2 येऊ, वाढत जाऊ, घटत जाऊ, तुम्ही 1/1 म्हणायचं आणि वजा 1/2 म्हणायचं आणि बाकीचं जशास तसं ठेवून घ्या. आता ह्याला सोडून घ्या, तेच येऊ लागलंय. मग आता 1/2 आहेत, वजा 1/3 आहेत, अधिक 1/3 आहेत, वजा 1/4 आहेत, अधिक डॅश म्हणतो, अधिक 1/49 आहेत, वजा 1/50 आहेत. आता मला याला सोडवायचे. आता सोडवत असताना काय सोडावं लागेल, हे मायनस आहेत, हे प्लस आहेत, हे मायनस आहेत, हे प्लस आहेत, हे मायनस आहेत, हे प्लस आहेत, इथले मायनस आणि इथले प्लस, म्हणजे उत्तर 1/1 म्हणजे 1 वजा 1 किती आले तर 50. मग आता याला सोडवत असताना 50ला 50 म्हणा, 50 50 वजा 1, उत्तर किती आलं, 49. मी त्याही पद्धतीनं सांगितले, मी ह्याला याही पद्धतीनं सांगतोय, दोन्ही पैकी कुठल्याही एका पद्धतीनं त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. हा चला नेक्स्ट पुढचा प्रश्न देतोय. आता पुढचा प्रश्न पाहून घ्या. आता काय म्हणतोय बघा पुढचा प्रश्न. हा प्रश्न आहे. चला मला कमेंट मध्ये उत्तर सांगा ह्या प्रश्नाचं. कमेंट मध्ये प्रत्येकाने कमेंट मध्ये उत्तर सांगा. कमेंट मध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगा. चला थोडासा वेळ देतो सोडवायला. आता मी एक सांगितला होता त्याच पद्धतीने पुढचा प्रश्न दिलेला आहे, त्याला थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. मी तुमच्या प्रश्नाची वाट बघतोय, प्रत्येकाने मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हा समोर प्रश्न आहे, तुमच्या वर्कशीट पेक्षा वेगळे मी प्रश्न घेतोय, त्याच्यामुळे प्रत्येकाने सेपरेट वहीमध्ये तयार करा, मला उद्या वर्गामध्ये आणून दाखवा. सांगा 22 छेद किती आलंय, 25. बर ओके. जाधव सर, पुन्हा नंतर राठोड. ओके. MPSC कंबाईन 21 छेद 25. ठीक आहे. वर्दी लवर काय काय नावं टाकलाव रे,
48/25 22/25 ओके. काही जण 21/25 पण म्हणू लागलेत. चला आता मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. चला बाकीचे लक्ष द्या आता, सर्व लक्ष द्या आता काय म्हणतोय बघा. हे बघा, याला मी परत एकदा या ठिकाणी मी दोन पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा लक्ष द्या आता मी काय म्हणतो ते. आता मला याला सोडवायचंय. सोडवत असताना मी काय करतोय जरा लक्ष द्या. मी तुम्हाला आत्ता एक विधान बोललो होतो. अंशात काही का असणार, इथं किती दिले 2 2 2 2 देतील, कधी कधी 3 3 3 3 देतील, कधी कधी वाढत जाणाऱ्या संख्या ठेवतील 2 4 6 8 10 किंवा 3 5 7 9 असं वाढत जाणाऱ्या संख्या ठेवतील. हे सगळं तुम्हाला जर काहीच कळत नसेल तर मी आता सांगितलं होतं अंशात किती का असणार, काय घ्या म्हणलं होतं 1, आणि 1 घ्यायचं, ह्याला वजाबाकीच्या स्वरूपात मांडणी करायची. बघा आता 1 त्या ठिकाणी 1 वजा 1/3, आणि हे वजाबाकीच्या स्वरूपात मांडणी करून जर उत्तर तुमचं हे आलं तर त्याचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं होतं नेमकं कसं सोडवायचं ते. बघा आता मी काय म्हणतो ते. मग आता काय करायचं, 3 1 3 वजा किती आले 1, छेदामध्ये किती 3, 2 छेद किती 3. बघा रे याचं उत्तर किती आलंय 2/3. मग आता 2/3 या प्रश्नाचं उत्तर आलंय. मग आता मला याला सोडवत असताना काय करावं लागेल, आता हे जर याला जर अशी मांडणी करून जर उत्तर तुमचं त्या ठिकाणचं इथं आलेलं आहे 2/3, आणि ह्याला सोडवल्यास बी 2/3च येते, आणि जर असं 2/3 हे आलंय हे बी 2/3 आलंय, तर तुम्हाला शॉर्टकट सांगितलं होतं ह्या 25ला 25 ठेवा, इथं जशाच तसं 25 ठेवा, आणि ह्याच्या मागची संख्या घ्या कोणती ती. ह्याच्या मागची नाही, ह्या 25च्या मागची किती येते रे 24. या प्रश्नाचं उत्तर 24/25 येत होतं. बघा किती जणाला आलंय, किती जणाला आले बघा. हा कुंभार सरांनी आता सांगितलंय बघा. चला आता बाकीचे लक्ष द्या आता परत. ह्याला मी दुसऱ्याही पद्धतीनं सांगतो. काही जणाला हे सांगितलं ना बाबा हे असं आलं तर त्या पद्धतीनं गेलात तर उत्तर तुमचं 24/25 येते. काही जणाला जर असं विश्वास बसत नसेल तर हे का हे बाकीचं असं सुद्धा लिहू शकतोय मी. हे अधिक आहेत, हे का बघा अधिक 1/3 वर काही का असणार तुम्हाला काही देणं घेणं नाही, 1/5. ह्याला सोडून बघा बरोबर 2/15 येते, 2/15 तरच असं लिहिता येते. मग आता ह्याला सुद्धा हे का इथं अधिकचं चिन्ह आहे, परत इथं 1/5 आहे, वजा 1/7 आहे, परत अधिक आहे. हे सगळं लिहित बसत नाही रे मित्रांनो. हे का हे डायरेक्ट डॅश आहे, अधिक 1/23 आहे, वजा 1 किती आहे 25 आहे. बघा रे इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का बघा. ओके आता ह्याला मला सोडवायचं आहे. आता सोडवत असताना काय बघा बरं, आता लक्ष द्या सर्वांनी. मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस आणि मायनस आणि प्लस कुठे म्हणायचंच नाही, कारण इथला फरक कसा आहे मायनस पासून सुरुवात आहे आणि शेवट होतो तो प्लस मध्ये. मग आता ह्याला काय करावं लागेल, हे तर कटलं 1/1 म्हणजे 1 म्हणा, काय म्हणायचं 1 म्हणजे 1 म्हणायचं. आणि आता इथं हे का वजा आहे, वजा 1/25 आहे. बघा वजा 1/25, आणि हे का ह्याला घ्यायचं आता 25ला 25, 25 1 25 वजा 1 किती 24. लक्ष द्या रे, मी शॉर्टकट पद्धतीचा सुद्धा वापर केलाय आणि आत्ताच मी हे का ह्याही पद्धतीचा वापर केलेला आहे. आता ह्याची आणखीन एक एका तिसऱ्या पद्धतीनं सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. याची तिसरी पद्धत सांगतो, जरा लक्ष द्या. आता याची तिसरी पद्धत कशी आहे, आता ह्यानं पण उत्तर तेच आलंय. एक आणखीन एक पद्धत सांगतो, पुन्हा त्याच्यानंतर मी कुठल्याही एका पद्धतीनं जाणार आहे. त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना कळालं पाहिजे, परत ह्यानं सांगा त्यानं सांगा म्हणू नका. आता बरेच जणांनी काय केले मला माहिती आहे तुम्ही काय केलात ते. बरेच जणांनी काय केलेलं आहे, अंशामध्ये डायरेक्ट असं घेतलेलं आहे. काय, कारण अंशामध्ये 1 नव्हतं ना 2 होतं, म्हणून ह्यांनी काय केले असं ठेवलेलं आहे. असं म्हणजे कसं, हो का 2/1 वजा 2/3. मला माहिती आहे ना तुम्ही चुका काय काय करणार, कारण मग 1 1 होतं म्हणून डायरेक्ट 1 ठेवला. काही जणांनी असं ठेवलंय. असं जरी ठेवलात तरी उत्तर येतंय, मग असं जरी ठेवलात तरी उत्तर येते. मग कुठं चुकू लागलंय नीट समजून घ्या. आता मग कुठं चुकू लागलंय, 2/1 वजा. आता बघा आता ह्याला सोडवा, याला सोडवा. आता मी काय म्हणतोय बघा, आता ह्याला सोडवलं 3 2 6 वजा 2 छेदामध्ये किती आले 3, यांची वजाबाकी केली 4 छेद किती आले 3 आलं.
मग मला अपेक्षित काय होतं, इथं 2/3 पाहिजे होतं, इथं आले 4/3 आले. मग मला उत्तर हवं आहे ते म्हणजे 2/3 हवं आहे, मला 4/3 नकोय. मग मला काय करावं लागेल आपल्याला आता, की बाबा याला सोडवत असताना काय करायचे आपल्याला आता, मला इथं 2 आणायचे, मग कॉमन घ्यायचंय मला 1/2. आणि जर असं कॉमन घेतलं तर बे एक बे, बे दोन्ही 4, म्हणजे उत्तर किती आलं 2/3. बघा हो का, याचं उत्तर 2/3 आलं. मग प्रत्येक वेळेस मला 1/2 घ्यायचे. समजा ह्याला सोडवला आणि उत्तर 5/3 आलं, आणि मला काय करायचे आता, 5/3 आल्यानंतर मला हवा आहे की बाबा तिथं 5/3 म्हणजे त्याच्या पटीमध्ये त्या ठिकाणी येतंय. तर त्यावेळेस काय करायचं, किंवा समजा 8 आलेला आहे, 3 आलेला आहे, त्याच्या पटीत मध्ये उत्तर येणार आहे. म्हणजे आता हे आलेलं आहे, मला हवा आहे 2/3. मग इथं काय करावं लागेल मला, गुणिले 1/4, 4 1 4, 4 2 8, म्हणजे 2/3 होते. मला त्याला पटीमध्ये आणण्यासाठी त्या ठिकाणी अशा संख्या ठेवायची. काही जणाला वाटेल मग आत्ता एक लिहिलं होतं त्याचं कसं, ह्याला पटीमध्ये येत नाही, तो प्रकारच तयार होऊ शकत नाही. मी ते पण सांगतो, कारण असा प्रश्न आला की बरोबर ह्याला त्याच्या पटीमध्ये कटणारी एखादी संख्या ठेवतात, हा त्या ठिकाणचा नियम आहे. आणि आता सांगितलेलं हे प्रश्न बघा कसा सॉल्व्ह होतो ते. आता लक्षात घ्या, इथं मला 2/3 आणण्यासाठी 1/2 ठेवावं लागलं, म्हणून मी डायरेक्ट इथं 1/2 ठेवतोय. नीट बघा, आता काय करायचं, हे प्रत्येकामध्ये 1/2 1/2 येणार आहेत, म्हणून मी अधिकचं चिन्ह देतो. ह्याला परत 2/3 म्हणतो, वजा 2/5 म्हणतो. आता ह्याला सोडून बघा, परत तेच येतंय. हे का, हे 5 दोन्ही 10 येत आहे, वजा 3 दोन्ही 6 येत आहे, 3 5 15, 4/15. मला 4/15 नकोय, मला किती हवाय 2/15. मग इथं पण कॉमन घ्यायचंय. हो का, 1/2, बे 1 बे, बे दोन्ही 4, ते येणार आहे म्हणजे येणारच आहे. मग मी काय केलेलं आहे, प्रत्येक वेळेस लक्ष द्या, मी काय केलेलं आहे, प्रत्येक वेळेस हे असं कॉमन घेण्यापेक्षा, महिरपीन साधा कंस काढण्यापेक्षा, मी अगोदरच कंसाच्या बाहेर 1/2 ठेवलंय, आणि मध्ये जे येते तसं लिहून ठेवायचं. हो का, हे काहीच टेन्शन घ्यायचं नाही. 2/9 अधिक डॅश डॅश अधिक 2/23 वजा 2/25. मी एक वेगळ्या पद्धतीनं सांगतोय, लक्षात घ्या, कारण ह्याच पद्धतीने तुम्हाला टारणाऱ्या आहेत. मग आता मला याला सोडवायचंय, काय करावं लागेल बघा. आता परत हे काय आहेत, -2/3, हे काय आहेत, +2/3. परत हे काय आहेत सांगा बरं, मायनस, हे काय आहेत, प्लस. अरे कळाले का, कुठून आले का, बरोबर आहे का. हो का, इथं बघा 2/3 2/3, इथं 2/5, आणि 2 या ठिकाणी 5 जे आहे ते +2/5, या ठिकाणी डायरेक्ट ही मांडणीमध्ये इथं बघा. हो का, हे इथपर्यंत आलतं, हे इथपर्यंत आलतं, हे डायरेक्ट न लिहिता पुढचं लिहिण्यात आलं होतं. हो का, 2/5, हो का, वजा 2/7 अधिक, हो का, हे 2/7 वजा 2/9 अधिक डॅश डॅश अधिक 2/23 वजा 2/25. बघा, तिथं थोडीशी मांडणीमध्ये गडबडीमध्ये या ठिकाणी ठेवलेलं होतं, ते बरोबर कटतंय. हो का, मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. आता काय झालं बघा बरं रे, 1/2 आहे, इथं आले 2, 2/1 म्हणजे 2, हे वजाला वजा, इथलं वजा नाही, इथलं वजा आहे, आणि पुढे आहेत 2 किती आहेत 25. हो का, आहे 1/2 गुणिले 25 ला 25, 25 दोन्ही 50 मधून 2 गेले, किती आले तर 48. आणि आता याला संक्षिप्त करण्याचं काम करायचं. हो का, बे 1 बे, बे दोन्ही 4, बे 4 8, आणि ह्याचं उत्तर सुद्धा 24 किती आले 25. मी 3 पद्धतीने याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. पहिली पद्धत शॉर्टकट, पहिलं सोडवा, आणि वरती अंशात काही का असणं आपलं आपलं काय घ्यायचंय 1 घ्यायचंय, आणि जर अंशामध्ये तुम्ही 1 घेऊन जर त्याला सोडवलात तर तुम्ही उत्तरापर्यंत जायला डायरेक्ट शॉर्टकट सांगितलं होतं, 25 छेदात ठेवा, अंशामध्ये त्याच्या मागची संख्या ठेवा, उत्तरापर्यंत जाता येतं. त्याच्यानंतर मी दुसरी पद्धत सांगितली की बाबांनो, हे कम्प्लीट लिहा आणि कॉमन घेऊन त्या ठिकाणी सोडवा. काय, जसं आहे तसं दिलेलं त्या ठिकाणी लिहायचं, वर किती का असणार तसं ठेवायचं. असं ठेवून सुद्धा उत्तर तुमचं 24 किती येते 25 येते. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेतोय बघा, जास्ती वेळ ह्याला नको. सांगा या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये, मला हवंय या प्रश्नाचं उत्तर, बोला. आणि सगळ्यांनी वह्यामध्ये लिहून ठेवा, हे मी उद्याच्या तासामध्ये पाहणारे, आलेल्या वर्गामध्ये अगोदर चेक करणार आहे.
कारण हे तुमच्या वर्कशीट मध्ये नाहीत. मी परत एकदा ओरडून सांगतोय. पुढचा प्रश्न दिलेला आहे, सोडून घ्या सर्वांनी. मी 2-3 पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आता प्रत्येक वेळेस मी सगळ्याच पद्धती सांगत बसणार नाही, कुठल्या तर एका पद्धतीने मला पुढे कंटिन्यू करायचं आहे. 12/25 पाटील मॅडमनी उत्तर दिलेलं आहे 12/25. ओके, चला नेक्स्ट पुढचे बाकीचे. 24/25 ओमकार निकम. अरे बेटा या ठिकाणी मगा अंशामध्ये 2-2 होते, आता 1-1 दिलेले, मग बदललं ना ते. कारण आताचा हा प्रश्न जो आहे ना 1/3, मगाचा जो होता तो 2/3, ह्यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे तसं कसं येईल उत्तर आता, म्हणून तर मी देतोय, अशा चुका करू नका. चला बाकीचे आता उत्तर द्या. (23/25) रेश्मा मॅडम बघा काय काय उत्तर देऊ लागलात. मला उत्तर हवंय, मी तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा करतोय. कारण मी असं काही वर्गामध्ये येऊन टाइमपास करणार तुम्हाला इथं ऑनलाईन मधून घेतोय, त्याच्यामुळे मला उत्तर अपेक्षित आहे. आदित्य शंकर चुकीचं आहे. 24/25 23/25. अरे बेटा मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, परत आणखीन जमणार. झालं. चला आता मी समजावून सांगतो. आता बघा, लक्ष द्या, आता सर्वांनी लक्ष द्या हो का. मी कमेंट पण वाचतोय, कुणाचे काय काय उत्तर येऊ लागलेत ते. ठीक आहे. 22/25 23/25 हे चुकीचे उत्तर आहेत. कसं समजना झालंय. 13/25. ओके, चला मी समजावून सांगतो, जरा लक्ष द्या हो का. बघा मी काय म्हणलं तुम्हाला आता, की बाबा ह्याला सोडवत असताना अंशात काही का असना, मी आत्ताच एक हिंट दिलत, अंशात काही का असना तुला काय देणे घे नाही, 1/1 ले वजा 1/3 ले. आणि काय होते माहितीये का, अशा 2-3 पद्धती सांगितले की तुम्ही पुन्हा कन्फ्युज होतात. त्यासाठी नीट बघा मी काय म्हणतो ते. 1/1 आहे वजा 1/3 आहे, ह्याला सोडून घ्या. का 3 वजा 1 किती आलंय 3, म्हणजेच 2/3. मला अपेक्षित काय आहे तिथं सांगा बरं रे. 1/3 हवाय, किती आलंय 2/3. मग मला नकोय, आता मला कॉमन घ्यायचंय, मला तिथं नकोयच, मला काय हवाय 1/3. मग कॉमन घ्या 1/2. आता बे एक बे कटलं. आत्ताच कॉमन घ्यायचं मी शिकवलं होतं ते. आणि या ठिकाणी हे कॉमन घेण्यात आलंय मला 1/2. मित्रांनो जरा लक्ष द्या. आता पुढचा टप्पा बघा. आता 1/3 गुणिले 5 वगैरे असं दिलेलं आहे ना. समजा हे सगळं सोडवलं असतात आणि 4/3 आलं असतं, मला 1/3 हवाय, काय कॉमन घ्यायचं सांगा बरं रे. बोला काय कॉमन घेतलं असतं मी. 1/4 घेतलं असतं, म्हणजे हे आणि हे कटलं असतं, म्हणून कॉमन 1/4 लिहिलं असतं. जर समजा ह्याला सोडवल्यास हे आलं असतं 4/3. तर समजा ह्याला सोडवलंय आणि माझं उत्तर 5/3 आलंय. काय या ठिकाणचा कॉमनचा घटक कोणता आहे सांगा. 1/5 हे 5 कटले असते. समजा 7/3 आला असतं, तर काय कॉमन घ्यायचं 1/7 घ्यायचं. इथं जे अंशात आहे ते इथं छेदात ठेवायचं, अंशामध्ये 1 म्हणून, आणि त्याला या पद्धतीनं सोडून घ्यायचं. ठीक आहे, पहिलं सांगितलंय. या ठिकाणी हे बघा आता नेमकं काय झालेलं होतं. आपला प्रश्न हे का इथं होता, का कॉमन घेतलं ते मी आता समजावून सांगितलं. पुढचं आता गपचूप जसं आहे तसं लिहायचं, जसं आहे तसं लिहा, काहीच त्या ठिकाणी टेन्शन घेऊ नका. का आहे आणि उगा डॅश म्हणतो, उगा सगळं लिहित बसणं म्हणजे ते शक्य नाही. आता बघा काय करते, लक्ष द्या. आता हे मायनस आहेत, हे प्लस आहे, 2 कटले. हे मायनस आहे, हे प्लस आहे, 2 कटले. हे मायनस आणि हे प्लस आहे, कुठे म्हणायचं नाही, कारण ते क्रमानं. आता हे लिहून बघा, बरोबर ते प्लस मध्ये येते, ठरलेलंच असतंय. सुरुवात आहे मायनस आणि शेवट आहे प्लस, म्हणून हे का हे मायनस आहे प्लस आहे. आता राहिलं काय बघा बरं. 1/2 कंसात 1 वजा 1/25, म्हणजेच 1/2 गुणिले
24 छेद किती आलेत रे 25. आणि आता याला काय करायचे आपल्याला संक्षिप्त करायचे. बे एक बे बे एक बे बे दोन्ही 4. उत्तर आलं 12 छेद किती 25. बघा किती जणांचं उत्तर 12 छेद 25 आलं होतं ते बघा आता. चालतंय. एमपीएससी कंबाईन जय सेवालाल नाव टाकून घ्या आपलं. त्याच्यानंतर आणखीन कुणाचं आलंय. रुपाली मॅडमचं पण आलेलं होतं. पाठीमागं कुणाचं आलेलं आहे बघा. अंकिता मॅडमचं पण आलेलं होतं. लखन सरांचं पण आलेलं आहे. कार्टून अँड कंपनी कोण आहे हे. 12 छेद 25 बरोबर आहे बेटा. तुझं पण बरोबर आहे. नाव टाका रे आपले रिअल. वरती पण नेहा मॅडमचं पण आलेलं आहे. बघा सर्वात प्रथम नेहा मॅडमनं सांगितलेले उत्तर आणि अगदी करेक्ट सांगितलेलं आहे. ओके. हा चला नेक्स्ट. आता पुढचा प्रश्न देतोय. आता जे की तुम्ही सोडवायचे स्वतः. परत आणखीन काहीतरी आहे आणि सगळे प्रश्न टाकलेले आहेत. मी सगळं वर्कशीट मध्ये देऊ शकत नाही, ही माझी मजबुरी आहे. मी ते ऑनलाईन मध्ये घेतोय, ओरडतोय आणि मला उद्या सगळं हे कम्प्लीट वहीमध्ये दिसलं पाहिजे सर्वांच्या. हा चला हा प्रश्न एमपीएससी क्लार्क भरती 2013 मधला हा प्रश्न आहे. चला वेळ देतोय, मला कमेंट मध्ये त्या ठिकाणचे उत्तर सांगा. चला कमेंट मध्ये मला उत्तर हवं याचं. चला बोला लवकर. बघू कुणा कुणाला येते उत्तर ते. ओके. प्रेम सुरवसे करेक्ट आहे. तुमचं पण आलं होतं. कसं आहे आता माझ्याकडे खूप कमेंट आलेत बेटा, त्याच्यामुळे माझ्याकडनं एखादी नाव विसरलं तरी थोडंसं समजून घ्या. ठीक आहे. ओके चला सोडवा बरं. या प्रश्नाचं उत्तर द्या बघा. आणि सगळ्यांना जमलं पाहिजे बरं. आता जमलं पाहिजे सर्वांना. आता काहीच प्रॉब्लेम नाही आता. आणि मला कमेंट मध्ये उत्तर द्यायचं. मी कमेंट येईपर्यंत मी थोडंसं वाट बघतोय. एकदा कमेंट मध्ये उत्तर आले की लगेच पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. कारण बरेच जणांचा प्रश्न होता सर सोडवण्यासाठी वेळ द्या, त्याच्यासाठी थोडासा वेळ देतोय. कमेंट मध्ये पहिलं उत्तर माझं आलं की लगेच मी सुरुवात करतो. बर ठीक आहे. नेहा पाटील मॅडमने उत्तर दिलेलं आहे 35 छेद 36. हा कोते सरांनी पण 23 काय लिहिला तुम्ही बघा. ते 23 छेद 11 म्हणायचंय का बघा तुम्ही. हा कुंभार सरांनी 25 छेद 36 म्हणू लागलेत. बर ठीक आहे. हा कोते सरांना 35 छेद 36 35 छेद 36 बरेच जणांचं 35 छेद 36 शिवलालय बघा. ते असण्याची शक्यता आहे. जरा लक्ष द्या त्या उत्तराकडे. ओके ठीक आहे. चला उत्तर 5-6 जणांचे आलेले आहेत, म्हणजे उत्तर त्याचं तेच येत असेल. आता लक्ष द्या, मी समजावून सांगतो बघा. आता बाकीचे लक्ष द्या आता. हा आता मी काय करतोय बघा. आता हा एमपीएससी क्लार्क भरती मधला 13 मधला प्रश्न होता, परंतु काहीतरी वेगळं पण कसं दिलेलं आहे ते बघा. आता काय करायचंय आपल्याला. मी तुम्हाला ह्याच्या अगोदरही सांगितलं होतं की बाबा तुम्हाला काही कळत नसेल तर एक गोष्ट सांगितलं होतं की अंशात काही का असणं आपल्याला काही देणं घेणं नाही. मी काय घ्या म्हणलं होतं, फक्त एक घ्या म्हणलं होतं. आणि जर एक घ्या म्हणलं असेल तर तुम्ही ह्याला काय करायचंय आता 1 छेद 1 चा वर्ग वजा 1 छेद 2 चा वर्ग. आणि ह्याला सोडवल्यानंतर तुमचं उत्तर 3 छेद 4 येत. 3 छेद या ठिकाणी 2 चा वर्ग 4 4 1 4 म्हणजे 3 छेद 4 येते का बघा. ह्याला सोडवा. हे का 3 छेद 4 येऊ लागले बघा. येऊ लागले ना. मग ह्याला अशी वजाबाकीच्या स्वरूपामध्ये मांडणी करा आणि ह्याचं उत्तर जर ते येत असेल तर आपण डायरेक्ट लिहू शकतो. मग काय करायचंय बघा. आता 1 छेदामध्ये 2 चा वर्ग वजा 1 छेदात 2 चा 1 चा वर्ग वजा म्हणजे त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मग 1 छेद 1 वजा 1 छेद 4 म्हणतो. वजा बाकी बघा 4 वजा 1 छेद 4 आहेत 3 छेद 4. आणि ह्याला बी सोडवल्यास 3 छेद 4 येऊ लागले आणि ह्याला बी घेतल्यास 3 छेद 4 येऊ लागले. जर असं 3 छेद 4 येत नसेल तर कॉमन घ्यायचं. कॉमन कसं घ्यायचं मी आत्ताच्या ह्याच्या अगोदरच्या 2 प्रश्नामध्ये सांगितले तुम्हाला. कॉमन घेऊन सुद्धा सांगितलंय. मग आता परत हे रिपीट नको. आणि योगायोगाने येऊ लागलंय. मग येत जर असेल तर ह्याचा विषयच मिटवा. आता तुम्ही डायरेक्ट कॉमन वगैरे काहीच घ्यायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट मांडणी करा. 1 छेद 2 चा वर्ग वजा 1 छेद 3 चा वर्ग
अधिक 1/3चा वर्ग वजा 1/4चा वर्ग अधिक 1/4चा वर्ग वजा 1/5चा वर्ग वजा 1/5चा वर्ग अधिक 5चा वर्ग वजा 1/6चा वर्ग. लक्ष द्या रे मित्रांनो, बघा आता मी इथं ठेवलेली आहे, मांडणी कशी ठेवलेली आहे ते बघा. आता काय करायचंय मला, ह्याला सोडवत असताना बघा बरं, आता हे का, हे बघा काय कटून आले, कटून घ्या. हे का मायनस, हे का हे प्लस आहे, हे का हे मायनस आहे, हे का हे प्लस आहे, हे मायनस आहे, हे प्लस आहे, हे मायनस आहे, हे प्लस आहे. आता उत्तर काय आलं तुमचं बघा बरं, 1/1चा वर्ग म्हणजे किती, 1. इथलं मायनस नाही, हे मायनस प्लस मध्ये कटलंय का, इथं मायनस राहिलेलं आहे, मायनस 1/6चा वर्ग. म्हणजेच उत्तर 1 वजा 1/6चा वर्ग म्हणजे किती, 36. आणि हे का हे 36 आहेत आणि याच्या मागची संख्या उत्तर किती येतं, 35. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आलेलं आहे ते म्हणजे 35/36. ओके, लक्षात आलं. झालं. चला, कोण आहे, अमित कुमार मुंडे, जमलाले रे, ले मस्त जमलाले बघ. चला नेक्स्ट. आता बघा मी काय म्हणतोय बघा, याला तुम्हाला एवढं लिहायची सुद्धा गरज नव्हती, तुम्ही शॉर्टकट पद्धतीनं कसं जाऊ शकला असतात, जरा 1-2 मिनिट लक्ष द्या, मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीनं सांगतो. मी तुम्हाला एक हिंट दिलेली होती बघा, लक्षात घ्या ती हिंट काय होती ती, 1/1चा वर्ग वजा 1/2चा वर्ग. मग ह्यालाच मी काय म्हणतोय, 1/1 वजा 1/4. आणि ह्याला सगळं जर सोडवलं तर 3/4 आलं. पहिलं ह्याला सोडून जर उत्तर 3/4 आलं तर शेवटचा बघा छेद कोणता आहे, 6. हे 6चा वर्ग म्हणायचं. मग 6चा वर्ग किती, 36. आणि ह्या 36च्या मागची संख्या 35. 1 सेकंदात आलं असतं, परंतु मला हे वेगळ्या पद्धतीनं सुद्धा मी कंप्लीट केलं आणि हे शॉर्टकट सुद्धा सांगितलं. पहिला प्रश्न सोडवला आणि 1 घेऊन जर तुमचं उत्तर तेच येत असेल तर अपूर्णांकामध्ये शेवटची जी काही संख्या आहे त्या शेवटच्या संख्येतला छेद बघा, तो छेदात ठेवा आणि ह्या छेदाच्या मागची संख्या म्हणजे 36च्या मागची किती, त्या ठिकाणची 35 संख्या ठेवा. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. हा बघा, ह्याला सोडवा आणि कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. याला 1/2 न का गुणलं नाही सर. अरे बेटा, ह्याचं उत्तर मागाच्या प्रश्नाचं सोडवल्यानंतर करेक्ट 3/4 येऊ लागलं होतं. जर ते 3/4 नसतं, तुमचं उत्तर जर समजा असं आलं असतं 6/4 आलं असतं, तर मग ह्याला मला गुणावं लागलं असतं 2 न, बेग बे बेत्रिक 6 3/4 आणलं असतं. हे मागाच्या प्रश्नाचं सांगतोय बरं, इथं नाही. मला जो आता प्रश्न टाकलेला आहे, कोण आहे, शंकर सरांनी प्रश्न टाकलेला आहे, त्यांना मला सांगायचंय की बाबा या ठिकाणी 1/2 न का गुणलं नाही, तर त्याचं कारण आहे, कारण त्याला डायरेक्ट सोडवल्यानंतर उत्तर तुमचं 3/4 आलं असतं आणि हे पहिल्या अपूर्णांकाला सोडवल्याच जर 6/4 आलं असतं तर मला 1/2 न गुणावं लागलं असतं. ते जर डायरेक्ट आलं तर संपला, विषयच मिटला. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न घ्या. एक 1/20 आलं का, बर पाहूत काय येतं ते. 1/5, 1/20, 21/160. ओके, चला बघा बरं काय येतं उत्तर, कमेंट मध्ये वाचतोय मी उत्तर. चला 2-3 जणांचा आलेला आहे, पाटील मॅडमचा आलेला आहे, पोते सरांचं पण आलेलं आहे, पवनचं पण आलेलं आहे, हा खान सरांचं पण आलेलं आहे बघा, संकेत सरांचं पण आलेलं आहे बघा. आता बरेच जणांचे उत्तर येऊ लागलेले आहेत बघा. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते बघा. मी आता प्रत्येकाचे तिथं नावं वाचू शकत नाही, फक्त आपलं उत्तर आलं ना आपल्या लक्षात येऊ, आपल्या मनाला वाटावं किंवा मला उत्तर आलंय, ठीक आहे. बघा एखाद्याचं नाव चुकून जरी राहिलं तरी. आता याला मला सोडवायचंय. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर एक उपाय सांगितला होता.
ह्याला दोन पद्धतीनं मी कालच्या तासामध्ये सांगितलं होतं बघा मित्रांनो. काय म्हणलं होतं, आता हे मधूनच आहे. मग तुम्ही काय करा, ह्याला सरळ असं जावा, 1/4 वजा 1/5 आणि ह्याला सोडून जर 1/20 आलं तर म्हणायचं आपलं चाललेलं बरोबर आहे. बघा बरं, 5 वजा 4 आणि छेदामध्ये काय करायचं, आता छेदामध्ये बघा, या ठिकाणी छेदामध्ये 5 चोक 20, 1 किती आलंय 20. मग आता हे आलेलं आहे. मग बरेच जणाला प्रश्न पडला की बाबा मग हे 20 आहे, ह्याच्या मागचं त्या ठिकाणी 19 म्हणजे उत्तर असेल तर हे चुकीचं आहे का? कारण ह्याची सुरुवात 1 पासून आहे का? हे जर अशी 1 पासून सुरुवात असते तेव्हा का असे 1 गुणिले 2, पुन्हा नंतर 2 गुणिले 3, पुन्हा नंतर 1/3 गुणिले 4 आणि पुन्हा 4 गुणिले 5 असं जर असतं तर त्याचं उत्तर 19/20 येतं. बघा मी काय म्हणतोय जरा समजून घ्या. 1 पासून येऊ का 1/1 गुणिले 2, 2 गुणिले 3, 3 गुणिले 4, 4 गुणिले 5 जर असं असतं तर या प्रश्नाचं उत्तर आलेलं असतं 19 किती आहेत 20 आहेत. मग आता बघा इथं तसं नाही, इथं मधूनच दिलेलं आहे. मग जर असं मधून दिलेलं असेल तर काय करायचं ते उपाय सांगतो. अगोदर मी या पद्धतीनं सांगतो, पुन्हा एका वेगळ्या दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा सांगतो, जे तुम्हाला योग्य वाटते ते बघा. आता काय करायचं, 1/5 घेतलंय असं म्हणजे येऊ लागले बरोबर. मग 1/5 कॉमन घ्यायची गरज नाही, डायरेक्ट अशी मांडणी करा. 1/6 वजा 1/7 आणि आता बाकीचं डायडॅश म्हणतो आणि डायरेक्ट शेवटचं लिहितो. 1/19 वजा 1 किती आले 20. नीट लक्ष द्या रे. बघा मी काय काय म्हणतो ते. आता काय करायचं बघा बरं, आता मला याला सोडवत असताना कटूल आले बघा, हे कटले, हे आणि हा सुद्धा कटला, हे आणि हे सुद्धा कटले, हे आणि हे. इथं कुठं आहेत मायनस म्हणू नका, कारण ह्याला जर असं सगळं जर लिहित गेला तर बरोबर इथं सापडतात. कारण नियम लक्षात ठेवा, मायनस पासून सुरुवात आहे, शेवट प्लस मध्ये आहे. इथं मायनस आहे, प्लस का शेवट आहे, म्हणजे इथपर्यंत कटलं. आता काय राहिले बघा बरं, 1/4 राहिले आणि वजा किती राहिलेत 1/20 राहिलेत. बघा मग आता याला सोडवत असताना काय करावं लागेल बघा बरं, मला आता छेद समान करायचे. याला गुणिले किती 5, याला सुद्धा किती 5. आता 5 मधून 1 गेले, खाली किती राहिले 4, 4/20 आणि आता याला काय करायचं संक्षेप करून घ्यायचं. 4 1 4, 4 5 20. या प्रश्नाचं उत्तर आलं 1/5. बघा किती जणांचं उत्तर 1/5 आलतं ते समजून घ्या, तुमचं उत्तर अगदी बरोबर होतं. आता ह्याला एका दुसऱ्या अँगलनं पण सांगतो, जरा लक्ष द्या. आता बघा मी काय म्हणतो ते दुसरी एक पद्धत सांगतो. तुम्ही ह्याला असं मांडणी केलात तरी चालतंय, किंवा मी ह्याच्या अगोदर एकदा काल सांगितलं होतं त्याला थोडस रिपिटेशन करतोय. ह्याच्या मागची संख्या, ह्याच्या माग किती संख्या होत्या रे सांगा बरं मला. ह्याच्या माग संख्या किती होत्या ते सांगतोय. ह्याच्या मागची संख्या आली असती 1/3 गुणिले किती 4, म्हणजे आत्ताच लिहिल्या होत्या मी. ह्याच्या मागच्या संख्या 3 आहेत आणि तुम्ही हे सगळं आहे म्हणून सोडवा, ह्याचं उत्तर 19/20 येतं. बघा मी काय म्हणतोय, 1 पासून आहे असं म्हणून सोडवायचं. स्टार्ट करा. मग पुन्हा 3 नव्हत्या म्हणून ह्या 3 संख्यांची बेरीज काय येते का इथं लिहितोय. 1 गुणिले 2, 2 गुणिले 3 आणि 3 गुणिले 4. आता 4 गुणिले 5 इथे दिले, एवढ्याची बेरीज करायच्या. मग एवढ्याची परत बेरीज करत बसायचं नाही. हे 1 पासून आहेत म्हणजे इथला जो आहे तो 4 छेदात ठेवा, ह्याच्या मागची 3 हे का हे त्याचं उत्तर आलं. कळालं काय म्हणतो ते बाबा, मागच्या 3चं, कारण 1 पासून आहे म्हणल्यास उत्तर हे आलं असतं. मग आता हे काय करायचं 3 नाहीत म्हणून हे त्या ठिकाणी वजा करायचे ते, आणि आता याला सोडून घ्यायचं. बघा आता ह्याला आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. अरे हा, आता काय होतं बघा, आता याला गुणिले किती म्हणायचे, आता 5 म्हणायचे, याला गुणिले 5. आता हे का हे 20 ला 20 छेद समान झालेत 20 20. 19 मधून त्या ठिकाणी 15 गेलेत म्हणजे किती राहिले 4, 4 1 4, 4 5 20. उत्तर याचं 1/5. बघा मी कुण्या पद्धतीनं सांगितले ते, ह्याला एका वेगळ्या पद्धतीनं सुद्धा सांगितले. तीही पद्धत तुम्ही त्या ठिकाणी नीट पहा म्हणजे तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येते. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न देतोय बघा बरं. आता आहे का, कुठे गेला 9वा प्रश्न. चला 9वा प्रश्न गायबच दिसू लागलाय. 10वा प्रश्न घ्या, चला काय हरकत नाही. या मालिकेतील पहिल्या 20 पदांची बेरीज किती. मला वाटतंय हा प्रश्न बघा कसं सोडवायचं ते. हा
आता इथं 1/5 गुणिले 6 पासून स्टार्ट आहे आणि या मालिकेतील पहिल्या 20 पदांची बेरीज किती असं सांगितलेले. ते 25 म्हणतील, ते 30 म्हणतील, ते 40 म्हणतील, असं कुठपर्यंत पण म्हणलं जातं. मग आता या प्रश्नाला नेमकं कशा पद्धतीनं सोडवायचं लक्ष द्या. आता एक पहिला समजून सांगतो का सांगतात कमेंट मध्ये? ठीक आहे, सांगा कमेंट मध्ये, सांगा मला. चला कमेंट मध्ये मला उत्तर सांगा याचं. बोला कमेंट मध्ये उत्तर सांगा मला. 4/25 आलं. बर, पाटील मॅडमचं उत्तर 4/25 आलेलं आहे. चला बाकीचे पण बघा, उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर, चला दुसऱ्या पण मॅडमचं उत्तर, रेश्मा मॅडमचं उत्तर 1/30 म्हणून आले. प्रशांत सरांचं उत्तर 4/25 आलेलं आहे. चला चला कमेंट मध्ये पटवण्यात बघा काय येतंय उत्तर ते. थोडासा वेळ देतोय मी, कारण काही तर बोललं पाहिजे तर मला लक्षात येणार आहे. हा चला, रुपाली मॅडमचं 24/25 म्हणू लागल्यात. विशाल सरांचं 4/25 आहे. संकेत सरांचं 4/25 आहे. पवन सरांचं आहे. रोशन सरांचं आहे. रेश्मा मॅडमचं आहे 4/25. ठीक आहे, आता 4/25 उत्तर येऊ लागले, त्याच्यामुळे बरेच जणांचं उत्तर 4/25 असेल, म्हणजे ते बरोबर आहे असं मला वाटतंय. बघूता काय होतं ते समजावून सांगतो. लक्ष द्या हो का बघा काय करायचं बघा. आता मला काय करायचंय, याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये असंच होतं बघा, शेवटची संख्या दिलेली होती. मग मला काय करायचंय, अशा 20 संख्या घ्यायच्या. आता मग तुम्ही काय करायचे, ह्याच्या माग किती संख्या नाहीत ते बघा. आता ह्याच्या मागची संख्या काय असते रे बघा बरं, 1/4 गुणिले 5. आणि माग ज्या नाहीत म्हणजे इथली संख्या म्हणजे माग किती ते दाखवत असते. पाठीमाग 4 संख्या नाही. किती नाहीत? 4. आता 4 ला गृहीत धरून पुढची कोणती येणार आहे, हे 4 आणि इथून पुढच्या 20, म्हणून इथं 4 ठेवायचं. म्हणजे किती येते रे बाबांनो, हे 24 येते. म्हणजे अशा 24 संख्यांची बेरीज आपल्याला विचारलाय. आणि मला वाटतं हा प्रश्न PSI मध्ये कुठं तर टाकलेला, इसवी सन दिलं नाही, इथं टाकलेला आहे हा प्रश्न. मला वाटते कदाचित वर्कशीट मध्ये सुद्धा झाला असेल हा प्रश्न. चला काय हरकत नाही बघा. हे 24 आलं म्हणजे शेवटची फायनल संख्या काय आली ते मी इथं लिहितो. का इथं अधिक म्हणतो आणि ह्याला लिहितोय 1/, यांची बेरीज केली बरं, 24 गुणिले 25, हे असं मला लिहावं लागेल. शेवटची संख्या ही झाली 24 गुणिले किती झालेले 25. मग आता मला याला सोडवत असताना काय करावं लागेल बघा. आता की ह्याचा अर्थ थोडक्यामध्ये काय झाला बघा, 1/5 गुणिले 6 अधिक 1/6 गुणिले 7 अधिक 1/7 गुणिले 8 अधिक डॅश डॅश अधिक 1 काय करावं लागेल, 1 पासून आहे असं गृहीत धरून जर सोडलात तर तुमचं 24 किती येते, 25 येते. मग आता तसं पण सोडवता येते. 1 पासून आहे तसं गृहीत धरा, म्हणजे उत्तर काय आलं, ह्याचं उत्तर आलं किती आलं रे बाबानो, 24/25. 1 पासून आहे, परंतु 1 पासून आहे का नाही. मग ह्याच्या मागची संख्यांची बेरीज, 4 संख्यांची बेरीज किती, -4/5 येते. ठेव का ही बेरीज. आणि आता याला सोडवत असताना काय करायचे आपल्याला, आता ह्याला गुणिले 5 म्हणा, याला गुणिले 5 म्हणा. म्हणजेच काय म्हणावं लागेल, 25 ला 25 म्हणा, 24 मधून 20 गेले 4, याचं उत्तर 4/25 आलं. कळालं सर्वांचं? आले उत्तर? अरे कशाला मध्ये बाहेर करू लागला रे तुम्ही. केलं का सगळं बंद? आता काय वेड्याचा धंदा. एकदा मध्ये बसलास की तू मध्येच बसून राहा, मध्ये बाहेर करू नको. तुझं बी शिकणं होते, तू काय लय हुशार नाहीस, तू मध्येच बसत जा. नाही ना, बंद पडलंय. व्हिडिओ पॉज झाला का?
ठीक आहे बेटा, राहू दे आता. 9 वाजून 10 मिनिट होऊ लागलेत. उद्याच्या तासामध्ये बाकीचे मी कंटिन्यू करतो. नाही येत ना? ठीक आहे. नाही आता बंद केला, राहू दे. पोरं गेले सगळे.